व्यासपीठावर उपस्थित पाटील मासे मॅडम, त्याचबरोबर या सभागृहात उपस्थित असलेले आपण सर्वजण, आपल्या सर्वांना आणि चित्रनगरीच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नमस्कार. आज एकूण 3 कार्यक्रमांसाठी आपण इथे जमलेलो आहोत. एक म्हणजे दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटप, दुसरं म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ, आणि तिसरं म्हणजे तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित अशा चित्रपटाच्या पोस्टरचं आपण अनावरण करतो. या तीनही गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातल्या एकेका गोष्टीबद्दल मी अगदी थोडक्यात आपल्याशी बोलणार आहे. दर्जेदार चित्रपटांना अनुदानाचं वाटप करणं, त्यांना अनुदान देणं आणि प्रोत्साहन देणं ही खरोखरच शासनाची जबाबदारी आहे. शासनाची जबाबदारी आहे की जनतेची आणि लोकांची जबाबदारी आहे. शासनाने चित्रपट क्षेत्राबद्दल नक्की कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजे. काही क्षेत्रांबद्दल असं म्हटलं जातं की शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय सुद्धा ती क्षेत्र मोठी झालेली आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्या मराठी भाषा विभागामध्ये बोलताना मी असं नेहमी म्हणतो की मराठीतले जे दिवाळी अंक आहेत, हे दिवाळी अंक जनतेच्या बळावरती मोठे झालेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक चित्रपट क्षेत्राची जी वाटचाल आपण पाहिली तर शासनाच्या आधाराशिवाय मराठी चित्रपट क्षेत्राने फार मोठी मजल गाठलेली आहे. त्याचा एक परिणाम असा दिसतो की कित्येकदा चित्रपट कर्त्यांचं जे काही तोंड आहे हे भूतकाळाकडे आहे की भविष्यकाळाकडे आहे असा प्रश्न पडतो. भूतकाळातलं एवढं प्रचंड कर्तृत्व आहे मराठी चित्रपटांचं की त्याचीच उदाहरणं वारंवार दिली जातात. आणि हे तर मला कधी असं वाटतं की एकूण मराठी माणसाचंच वैशिष्ट्य झालेलं आहे की काय. म्हणजे आम्ही मराठी भाषेबद्दल बोलायचं तर आम्ही पुन्हा नेमाडे शिवाजी सावंत यांच्याबद्दल बोलतो. मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं तर आम्ही महात्मा फुले श्यामची आई चित्रपटाला सुवर्णकमळ मिळालं होतं या गोष्टी बोलतो. असं खरं अनेक क्षेत्रांबद्दल सांगते. प्रशासनाच्या क्षेत्रात स्वाती मॅडमना माहिती असेल की प्रशासनाच्या क्षेत्रात आम्ही रोजगार हमी योजना आणली आणि पंचायत राज आम्ही आणली, हे आम्ही बोलतो. हे बरोबरच आहे. जे जे उत्तुंग काम केलेलं आहे आपल्या आधीच्या लोकांनी, त्याच्याबद्दल कृतज्ञता निश्चित आहे आणि त्याच्या पायावरच आता पुढची वाटचाल आहे. पण मला करंदीकरांच्या ओळी आठवतात. विंदा करंदीकर असं म्हणतात, इतिहासाचे अवजड ओझे, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे, करा पदस्थल त्याचे आणिक चढून त्यावर भविष्य वाचा. हा जो भविष्याचा वेध घ्यायचा आहे, हा वेध घेताना इतिहासाच्या खांद्यावरच आपण असणार आहोत. भूतकाळ आपल्या पाठीशी असणार आहे, आपल्या पायाखाली असणार आहे. पण आपली नजर भविष्यापर्यंत पोहोचते आहे का खरोखर? कोणतं भविष्य बघतोय आम्ही? काय आहे नजरेसमोर? काय दिसतंय? इतर अनेक भाषातल्या चित्रपटांचं अवलोकन केल्यावर, ते चित्रपट पाहिल्यानंतर कित्येकदा असं वाटतं की अरे हा मुद्दा मराठी चित्रपटाने नाही स्पर्श केलेला. म्हणजे हे मान्यच की मराठी चित्रपटाने स्पर्श केलेले अनेक मुद्दे इतर अनेक भाषांनी स्पर्श केलेले नसतात. हे खरंच आहे आणि त्याच्याबद्दल अभिमान पण आहे. पण त्याबद्दल बोलत राहण्यापेक्षा इतर भाषांच्या चित्रपटांनी ज्याला स्पर्श केलेला आहे तिथे अजून मराठी चित्रपट का नाही गेला, हे चिंतन कोण करणार? मला असं वाटतं हे चिंतन आपण सर्वांनी करायचं आहे. शासन म्हणून फिल्म सिटीनं करायचं आहे. आणि आपण सर्वजण जे एकूणच मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहात, तर हे चिंतन आणि हे मंथन हे घडताना दिसतंय का? मला असं वाटतं एक चित्रपट रसिक म्हणून की प्रयत्न खूप होत आहेत, वेगळे वेगळे होत आहेत. कदाचित ते तुटक होत असतील.
पण असं चिंतन आणि मंथन होताना मात्र दिसत नाही. म्हणून फिल्म सिटीला माझी अशी एक विनंती राहील की अशा पद्धतीनं भविष्याचा वेध घेण्यासाठी हे जे वेगळे वेगळे पैलू आहेत, मग इतर भाषांनी केलेले चित्रपट असतील, त्यांनी हाताळलेली काही क्षेत्र असतील, हा एक भाग झाला. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक इतर भाषांच्या चित्रपटांमध्ये आपण पाहिलं असेल की अतिशय न गाजलेला किंवा फार पुढे न आलेला, कदाचित कमी बजेटचा सुद्धा असा इतर भाषेतला चित्रपट तांत्रिकदृष्ट्या मात्र चांगला असतो आणि मराठीमध्ये मात्र तसं तेवढं दिसून येत नाही. असं का होत असेल? मध्यंतरी तर एक विचित्र ओरड मी ऐकली आणि मी मराठी भाषेचा पण सचिव असल्यामुळे मला ती खुपली, म्हणून मी जरा स्पष्ट बोलतोय आपल्याशी. मराठी भाषेमध्ये काही कथाबीजांची कमी पडलेली आहे काय? मराठी भाषेमध्ये नवीन नवीन स्टोरीज की ज्या एकीकडे कदाचित अतिशय मायक्रो लेव्हलला एखाद्या छोट्या भावनेच्या भोवती गुंफलेला 3 तासाचा चित्रपट, अशी स्टोरी, किंवा अगदी मॅक्रो लेव्हलला म्हणजे अगदी इंटरस्टेलर पर्यंत ज्याची झेप जाऊ शकते, अशा कथा या नाही आहेत का? तर या निश्चित आहेत. बरं, या फक्त पूर्वीच होत्या का? तर आत्ताची पण मुलं लिहित आहेत, आत्ताचे तरुण लेखक लिहित आहेत. त्यांच्यापैकी किती जणांचा शोध आपण घेऊ शकतोय? त्यांचं एकत्रीकरण कसं करता येईल? त्यांना एकत्र कसं आणता येईल? मला वाटतं फिल्म सिटीने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. याच्यातून हे क्षेत्र निश्चितपणे पुढे जाईल. तर दर्जेदार मराठी चित्रपटातला दर्जेदार या शब्दावरून मला जे जे सुचलं ते मी आपल्याशी फार मोकळेपणानं बोललेलो आहे. दुसरा जो मुद्दा आहे आजचा तो म्हणजे रील्सची स्पर्धा. मला तर असं वाटतं की रील तयार करणं ही खरं म्हणजे एक वेगळी कला. म्हणजे आतापर्यंत आपण 64 कला म्हणायचो, 65वी कला जाहिरात असं आपण म्हणायचो, म्हणजे 66वी कला आता रील निर्मिती असं म्हणावे की काय? पण असं जर आपण गृहीत धरलं तर त्याच्या वेगळ्या वेगळ्या पैलूंकडे आपण कितपत पाहतो आहोत आणि ते गांभीर्य येण्यासाठी अशा स्पर्धा व्हायला पाहिजे. रील निर्माण करण्यामागे आपलं नक्की पर्पज काय आहे? काय उद्दिष्ट आहे? आपण कशासाठी रील तयार करतोय? आपला टार्गेट ग्रुप कोण आहे? कोणी पाहावं असं आपल्याला वाटतंय? त्याच्यासाठी आपण कशी योजना करणार आहोत? कॅमेऱ्याची असेल, ध्वनीची असेल, प्रकाश योजनेची असेल, काय करणार आहोत? याचा एक सिरियस थॉट, हा विचार हा केला पाहिजे. आजची जी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात रील्सची निर्मिती करते आहे, त्या सर्वांनी हा सिरियस थॉट केला तर मला असं वाटतं की या कलेलाच एक वेगळ्या उंचीवर आपल्याला घेऊन जाता येईल. आणि ते म्हणतात ना, सावधा एका पुढल्या हाका, तसं मला असं वाटतं की रील निर्मितीतून खूप काही साधलं जाऊ शकणार आहे. ते काय काय साधलं जाऊ शकणार आहे याचा सुद्धा आपल्याला वेध घ्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही आता गव्हर्नमेंटमध्ये नॉर्मली आमच्या जाहिराती या फार ठोकळेबाज असतात असं म्हणतात आणि ती प्रतिमा बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सुद्धा आता असं म्हणायला लागलोय की एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपण रील्स तयार करू. म्हणजे आम्ही सुद्धा तिथपर्यंत आलेलो आहोत. पण याच्या पलीकडे रील्सचा काही रोल असू शकतो, तो आपण तपासला पाहिजे. याकडे सिरियसली बघणे हा एक विषय आपल्याला हाती घेतला पाहिजे. त्याचं आणखी एक कारण असं की खरोखरच असं म्हटलं जातं की पहिल्या एक 5000 वर्षामध्ये मानवजातीची जेवढी प्रगती झाली तेवढीच प्रगती त्याच्या पुढच्या एक 2000 वर्षामध्ये झाली. त्या 2000 वर्षात जी प्रगती झाली तेवढीच प्रगती त्याच्या पुढच्या 1000 वर्षात झाली. त्या 1000 वर्षात जेवढी झाली तेवढीच प्रगती त्याच्या पुढच्या 100 वर्षात झाली. त्या 100 वर्षात जेवढी प्रगती झाली ती त्याच्या पुढच्या 1 वर्षात झाली. आणि त्या 1 वर्षात जेवढी प्रगती झाली ती आता दर दिवशी होते आहे. आणि कदाचित प्रत्येक मिनिटाला जग बदलत आहे. आता आपण हे असं ऐकतो, आपण म्हणतो, पण जग बदलत आहे म्हणजे नक्की काय बदलत आहे? तर पहिली महत्वाची गोष्ट तंत्रज्ञान बदलत आहे. आणि तंत्रज्ञानाचा संबंध सगळ्याशीच येतो. मला सिनेमा क्षेत्र असेल किंवा रील्स असतील याचं वैशिष्ट्य असं वाटतं
की हे बदलतं तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या ज्या ज्या पैलूला स्पर्श करतं ते पैलू पकडणं आणि त्याच्यावरती कलाकृती निर्माण करणं, हे जर आम्ही समाज जीवनाचं प्रतिबिंब आहोत असं चित्रपटसृष्टी समजत असेल तर त्यांना ते सिद्ध करावं लागेल. ते आज सिद्ध होत आहे का? मराठी चित्रपट जे येत आहेत त्याच्यामधून आजच्या मराठी मनाचं, मराठी समाज जीवनाचं प्रतिबिंब दिसतंय का? किंवा जे दिसतंय त्याला आपण प्रतिबिंब मानतोय का? आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि कुठेपर्यंत जायचंय? मी मुद्दे का उपस्थित करतोय तर ही आव्हानं अन्यथा बोलायची कुणासमोर? ही आपणच एकमेकांशी बोलली पाहिजेत, कारण आपण मराठी माणसं आहोत. शासन म्हणून आम्ही काही प्रयत्न करतो आहोत, आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करत आहात. याच्या संयोगातून काही चांगलं घडण्याची शक्यता आहे. चित्रपट क्षेत्रामधल्या शासनाच्या भूमिकेबद्दल अनेकदा चर्चा झडलेल्या आहेत. आम्ही असं मानतो की शासनाची भूमिका ही फॅसिलिटेटरची असते. आम्ही फॅसिलिटेट करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून फिल्म सिटीनं जे नवीन काही प्रकल्प हाती घेतलेले ते फार महत्वाचे. मग उल्लेख केला तसा तंत्रज्ञानाचा आधार एका बाजूला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर एका बाजूला आहे, पण स्वाती मॅडम म्हटल्या तसं आम्ही क्रिएटिव्ह इकॉनॉमी पर्यंत चाललोय. खरं तर मॅडमनी एक आणखी पुढची स्टेप सांगितली नाही, ती मी सांगतो. माझं तर म्हणणं असं आहे की क्रिएटिव्ह इकॉनॉमीच्या पुढे आपण सॉफ्ट पॉवर म्हणून जगात कसे उभे राहणार आहोत याचा विचार करायला पाहिजे. आणि सॉफ्ट पॉवरमध्ये आपल्या चित्रपटसृष्टीचा फार मोठा वाटा आहे. आणि मुंबईच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनचा आपण जर विचार केला, आपल्याकडे बॉलिवूड आहे, आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे. त्याचा कितपत उपयोग आम्ही मुंबईत राहतो, मुंबई चित्रनगरी आहे म्हणून करून घेऊ शकलेलो आहोत, हे आपण एकदा विचारूयात ना स्वतःला. हे कुणा एकाचं अपयश आहे असं गृहीत न धरता किंवा अपयशाची ढकलाढकली न करता किंवा यशाची पळवापळवी न करता एकदा मुद्द्यांबद्दल, आव्हानांबद्दल एकमेकांशी बोलूयात ना. असं एक वातावरण तयार झालेलं आहे की यश मिळालेलं असलं तर ते मी कसं मिळवलंय, माझ्यामुळे कसं मिळालेलं आहे हे सांगण्याची प्रत्येकाची धावपळ. दुर्दैवाने अपयश मिळालं असेल तर त्याच्याशी माझा कसा संबंध नाही आणि मी कसं सांगत होतो हे सांगायची धावपळ. हा मराठी माणूस नाही. मराठी माणूस हा वस्तुस्थितीला सामोरा जाणारा आहे, हे इतिहासाने सिद्ध केलंय. वर्तमान काळात आम्ही ते सिद्ध करणार आहोत का? तर नक्की आपल्या पुढची आव्हानं काय आहेत? मराठी माणूस म्हणूनच नाही, चित्रपटसृष्टी म्हणून असेल, तंत्रज्ञान म्हणून असेल, त्याच्या वेगळ्या वेगळ्या पैलूंबद्दल असेल. दुर्दैवाने असा संवाद होताना अनेकदा दिसत नाही. कुठल्या तरी दिखाऊ आणि उत्सवी गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहोत की काय अशी मला भीती वाटते. मराठी भाषा विभागाचा सचिव म्हणून आम्ही एक सर्व्हे केला. आपल्या जगातल्या एकूण राष्ट्रांपैकी जवळपास 75 देशांमध्ये मराठी भाषिक आहेत. आम्ही त्यांचे फोन नंबर्स गोळा केले, त्यांच्याशी संवाद साधला. काय प्रतिक्रिया आल्या? आम्ही मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवलेली आहे. आम्ही विचारलं म्हणजे नक्की तुम्ही काय केलेलं आहे? तर त्यांनी गणेशोत्सव साजरा केलेला आहे. गणेशोत्सव हा मराठी संस्कृतीचा एक महत्वाचा भाग निश्चितपणे आहे, पण मराठी संस्कृती तेवढीच नाही. बाकीच्या गोष्टींबद्दल काय? मग आम्ही त्यांच्याशी संवाद सुरू केला. बाकी काय करताय? आम्ही स्पेसिफिकली विचारलं मराठी भाषेबद्दल काय करताय? नाही, आम्ही गणेशोत्सव साजरा करतो, आम्ही आरत्या म्हणतो. आम्ही त्यांना एक छोटासा उपक्रम सुचवला की तुम्ही आरत्या म्हणता ना गणेशोत्सवात, त्या आरत्या रामदास स्वामी नावाच्या कवीनं लिहिलेल्या आहेत आणि त्याचे अर्थ असे असे आहेत. हे सांगा ना त्या मुलांना, तिथल्या कळू द्या ना. हे मराठी भाषेचं काम. आणि मराठीमध्ये खरोखरच म्हणजे केवळ भाषा म्हणून नाही, संस्कृती म्हणून सुद्धा इतक्या खरोखर जगात न सापडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे विषय निघाला म्हणून एक सांगतो, ती रामदास स्वामींबद्दलचीच आहे. जगामध्ये असा दुसरा कोणता कवी आहे की ज्याच्या कविता गेली 300 वर्ष एका ठिकाणी रोज संध्याकाळी म्हटल्या जातात. मी सज्जनगडाला ते पाहिलेलं आहे. सज्जनगडावरती रामदास स्वामींच्या 16 आरत्या रोज म्हटल्या जातात त्यांच्या काळापासून आजपर्यंत. हे भाग्य दुसऱ्या कोणत्या भाषेतल्या कवीच्या वाट्याला आलेलं आहे?
किंवा मघा आपण उल्लेख केला तो दिवाळी अंकांचा, कुठल्या भाषेमध्ये दिवाळी अंकांची प्रथा आहे? किंवा आपला मराठीमधला विश्वकोश आहे, किती भाषांमध्ये विश्वकोश आहे? जगामध्ये ज्या अधिकृत 650 भाषा समजल्या जातात त्यातल्या फार फार तर 50 भाषांमध्ये विश्वकोश आहे. आणि 1960 साली आपल्या विश्वकोशाचं काम सुरू केलं. हे आपल्या मराठी भाषेचं वैभव आहे, मराठी संस्कृतीचं वैभव आहे. हे सगळं आपल्याला पकडता आलं पाहिजे, हे दाखवता आलं पाहिजे. याच्यातून सॉफ्ट पॉवर तयार होणार. सॉफ्ट पॉवर हा क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा पुढचा भाग. शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी मला तुमचं पूर्ण करा अशी परवानगी पण दिलेली आहे, पण मी जास्त वेळ घेणार नाही. सर, मी सगळ्यांशी सॉफ्ट पॉवर या विषयावरती बोलत होतो. स्वाती मॅडमनी त्यांच्या भाषणामध्ये एकूणच फिल्म सिटीचे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि त्याच्यातून क्रिएटिव्ह इकॉनॉमी पर्यंत विषय आणला होता. मी तो थोडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या माध्यमातून आपल्याला जगभर महाराष्ट्राची सॉफ्ट पॉवर कशी दाखवता येईल त्याचं एक छोटंसं उदाहरण नुकतंच या वर्षीच घडलेलं आहे आणि शेलार साहेबांच्या मार्गदर्शनातच घडलंय म्हणून उल्लेख करतो. शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जो जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला, मला असं वाटतं की हे सॉफ्ट पॉवरचं फार उत्तम उदाहरण आहे. आणि त्याच्या पुढची गंमत म्हणजे हा दर्जा देताना युनेस्कोने नक्की कशाला महत्व दिलं, तर या 12 किल्ल्यांची बांधणी, तिथला भक्कमपणा, तिथली स्ट्रॅटेजी, या गोष्टी तर आहेतच महत्वाच्या. पण हे किल्ले बनवताना शिवकालीन मुत्सद्दीपणा जो होता, त्या मुत्सद्दीपणाला मिळालेली ही दाद आहे. मला वाटतं युनेस्कोच्या त्या मेमोरँडम मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की हे केवळ आर्किटेक्चरला मिळालेलं बक्षीस नाहीये, शिवकालीन किल्ल्यांच्या आर्किटेक्चरचं हे बक्षीस नाहीये, त्याच्या पलीकडे काहीतरी, ते जे पलीकडे आहे ना, ती सॉफ्ट पॉवर आहे. आणि अशा सॉफ्ट पॉवर मधला एक महत्वाचा भाग असलेला मराठी चित्रपट सृष्टीचा भाग, त्याचे आपण सर्व घटक आहात. आपण इथं आज महत्वाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. संत तुकडोजी महाराज यांच्या चित्रपटाच्या पोस्टरचंही आपण अनावरण करणार आहोत. आपण सर्वजण आलेला आहात. सोहळ्याचा आनंद आता अनुभवूयात. आपण माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद.